हॅलो स्टुडंट्स, आज आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड्स बघायचे आहेत. बघा, आतापर्यंत आपण कार्बोक्सिलिक ॲसिड्सच्या प्रिपरेशनच्या मेथड्स बघितल्या होत्या आणि त्याच्या काही फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या होत्या. आता आपल्याला बघायचं त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज. कार्बोक्सिलिक ॲसिडच्या केमिकल प्रॉपर्टीज ज्या असणार आहेत ह्या विशेषतः त्याच्या ॲसिडिक कॅरेक्टरमुळे असणार आहेत. आता ॲसिडिक कॅरेक्टर जे असतं कोणत्याही सबस्टन्सचं, हे कशा पद्धतीने आपल्याला एक्सप्लेन करता येतं ते बघू आपण. बघा, आपण एक सुरुवातीला बघूया कार्बोक्सिलिक ॲसिड्स इट्स सोल्युशन विथ ॲक्वियस सोल्युशन किंवा सोल्युशन विथ वॉटर बरोबर जेव्हा आपण त्याचं सोल्युशन तयार करतो तेव्हा ह्या पद्धतीचे इक्विलिब्रियम सेटअप होतं. RCOO मायनस S3O प्लस. आता बघा, या ठिकाणी हा जो कार्बोक्सिलिक ॲसिड आहे हा त्याचा करस्पॉन्डिंग कॉन्जुगेट बेस असणार. कॉन्जुगेट बेस आता हा कसा तयार होतो? बाय द लॉस ऑफ H+ आयन्स. H+ आयन्सच्या त्याच्यात देऊन टाकल्यामुळे या ठिकाणी कॉन्जुगेट बेस तयार होतो. हा जो कॉन्जुगेट बेस तयार झालेला आहे याच्या स्टॅबिलिटीवर डिपेंड असणार की दिलेला ॲसिड हा स्ट्रॉंग ॲसिड आहे की वीक ॲसिड आहे. म्हणजेच आपल्याला बघायचं आहे की हा किती प्रमाणात स्टेबल होतो. आता बघा, आपल्याला एक माहिती आहे, 2-3 पद्धतीने आपल्याला त्याचं स्टॅबिलिटी चेक करता येते. इथं बघा, त्याचं जर आपल्याला बघायचं असेल त्याचं स्ट्रक्चर जर बघितलं आपण, तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी हा कॉन्जुगेट बेस स्टेबल असणार किंवा नाही. इफ वी कन्सिडर द स्ट्रक्चर ऑफ कार्बोक्सिलेट, हा जो आयन आहे त्याला काय म्हणतो आपण? कार्बोक्सिलेट आयन. आता या कार्बोक्सिलेट आयनचं स्ट्रक्चर बघा असं असणार RC≡O आणि याचं रेझोनन्स स्ट्रक्चर जे दुसरं 2 रेझोनन्स स्ट्रक्चर असणार त्याचे. दुसरं असणार RC≡O म्हणजे या ठिकाणी हा जो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे त्याची टेंडन्सी असणार टू गो इन द फॉर्म ऑफ डबल बॉन्ड, आणि हा डबल बॉन्ड जो आहे हा लोन पेअरच्या फॉर्ममध्ये ह्या ऑक्सिजनवर चालला जातो आणि म्हणून ह्या पद्धतीचं स्ट्रक्चर तयार होतं. आता हे जे स्ट्रक्चर तयार झालं आहे या 2 हायब्रिड स्ट्रक्चर यांच्यापासून एक हायब्रिड स्ट्रक्चर आपल्याला तयार करता येतं, दॅट इज RC याला म्हटलं जातं रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर. आता बघा, इथं काय याचा अर्थ असं होतं की याच्यामध्ये पार्शली डबल बॉन्डचे पण कॅरेक्टर आहे आणि सिंगल बॉन्डचे पण कॅरेक्टर, हे दोन्ही प्रकारचे ऑक्सिजन दाखवतात म्हणून आपल्याला अशा पद्धतीने दाखवले जातात. आणि हा आहे हायब्रिड रेझोनन्स स्ट्रक्चर. आता हे जे हायब्रिड स्ट्रक्चर जे आहे याच्यावर एक लक्षात येईल की दोन्ही स्ट्रक्चर एकमेकांचे एकदम इक्विव्हॅलंट आहेत. आणि असं जर असेल तर हा जो स्ट्रक्चर आहे हा बऱ्यापैकी स्टेबल असतो. आणि याची जर हा जर स्टेबल असेल तर कॉन्जुगेट ॲसिड जो किंवा हा जो घेतलेला आहे आपण कार्बोक्सिलेट आयन याची स्टेबिलिटी बऱ्यापैकी असेल. म्हणून जे काही कार्बोक्सिलिक ॲसिडच्या ॲसिडिक कॅरेक्टर्स आहेत हे याच्यावर डिपेंड असणार आणि हा स्टेबल असल्यामुळे ते ॲसिडिक कॅरेक्टरही काही प्रमाणात तो दाखवतो. आता बघा, हे जे आपण बघितलं याची स्टॅबिलिटी आपण इथं हे दाखवलं बघा. आता हायब्रिड स्ट्रक्चर, आता अजून एक स्ट्रक्चर एक फॅक्टर असणार की तो हा कार्बोक्सिलिक आयन किती प्रमाणात स्टेबल आहे यावर अफेक्ट करतो, तो म्हणजे त्याच्यातली इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. आता बघा, हे जे हायब्रिड स्ट्रक्चर आहे याला आपण अशा पद्धतीने लिहू C सिंगल बॉन्ड, हे डबल बॉन्ड आपण हे दाखवायचे पार्शली डबल अँड सिंगल बॉन्ड, याला आपण रेझोनन्स स्ट्रक्चर म्हटलं होतं. आता याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक इफेक्ट किती आहे त्यानुसार सुद्धा याची स्टेबिलिटी जी असणार ती डिपेंड असणार. सपोज हा जो R आहे हा जर CH3 जर असेल डायरेक्टली, हा CH3 असेल तर आपण त्याला काय म्हणणार? ॲसिडिक ॲसिड. पण ॲसिडिक ॲसिडच्या ऐवजी इथं आपण असं कन्सिडर करणार, जर हा हायड्रोजन काढून त्याच्याऐवजी एखादा आपण हॅलोजन जर घेतला तर याच्या ॲसिडिटीवर काय परिणाम होतो? बघा, हा जो हॅलोजन आहे, हॅलोजन इज इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग म्हणजे इलेक्ट्रॉनला तो स्वतःकडे काय त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घेतो. आणि
ही सुद्धा इलेक्ट्रॉनची जी काही हा जो बॉन्ड आहे याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं जे या ठिकाणी त्याचा कार्बनकडे तो ओढला जातो। असं जर होत असेल, इलेक्ट्रॉन विथड्रॉ करण्याची जर याची टेंडन्सी असेल तर हा जो मायनस चार्ज आहे हा स्टेबल होतो आणि याची ॲसिडिटी जी आहे ही वाढते। जेवढा जास्त हा स्टेबल होईल तेवढी याची ॲसिडिटी वाढते। म्हणजेच जर समजा या हायड्रोजनच्या ऐवजी इथं हायड्रोजन जर असेल तर हा इफेक्ट दिसणार नाही, म्हणून त्या ठिकाणी त्याची स्टेबिलिटी कमी राहील, त्याची ॲसिडिटी सुद्धा कमी राहील। आता एखाद्या ॲसिडची ॲसिडिटी जर आपल्याला कम्पेअर करायची असेल तर आपण त्याच्या pKa व्हॅल्यू जी असते त्याच्यावरती डिपेंड असते। आपल्याला माहिती आहे जसं आपण pH व्हॅल्यू काढत असतो तशी ही pK व्हॅल्यू, ही pK व्हॅल्यू जेवढी कमी तेवढी त्याची ॲसिडिटी जास्त। याचा अर्थ असा होतो की जर समजा इथं जर हायड्रोजन आपण टाकला इथं हायड्रोजनच्या ऐवजी तर याची pK व्हॅल्यू कमी कमी होते, म्हणजे तो ॲसिड हा स्ट्रॉंग होत चालतो। आपल्याला बघा एक टेबल दिलेला आहे टेक्स्ट बुकमध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे व्हॅल्यूज दिलेले आहेत। इथं फ्लोरीन जर असेल H च्या ऐवजी F तर मात्र त्याची व्हॅल्यू असणार आहे 2.56। जर तिथं क्लोरीन असेल तर 2.86, म्हणजे जसं फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन त्यानंतर आयोडीन यांच्यापर्यंत आपण जातो तसतसे ही व्हॅल्यू ही इन्क्रीज होत जाते। याचा अर्थ त्याची ॲसिडिटी कमी कमी होत जाते किंवा डिक्रीज होत जाते। आता हेच आपण बघू की जर समजा याच्या ऐवजी जर एखादा अरोमॅटिक ग्रुप जर असेल तर याच्या ॲसिडिटीवर काय इफेक्ट होईल। सपोज वन बेन्झीन ग्रुप इज देअर। या बेन्झीन ग्रुपमध्ये आणि अल्किल ग्रुपमध्ये फरक काय असणार? अल्किल मधला कार्बन जो असतो हा sp3 हायब्रिडाइज्ड असतो आणि याच्यामधला कार्बन हा sp2 हायब्रिडाइज्ड असतो। हा sp2 हायब्रिडाइज्ड असल्यामुळे याच्यामध्ये इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याची क्षमता थोडीशी जास्त असते। म्हणून जर आपण बघितलं कंपॅरिझन जर केलं आपण बेन्झोइक ॲसिडचं आणि ॲसिटिक ॲसिडचं, बेन्झोइक ॲसिड म्हणजे इथं बेन्झीन रिंगला डायरेक्टली COH ग्रुप अटॅच आहे आणि ॲसिटिक ॲसिड म्हणजे CH3COOH। तर त्यांच्या आपल्याला असं लक्षात येईल की ॲसिटिक ॲसिडचं जर काही 4.76 जर असेल pK व्हॅल्यू तर 4.20। आता बघा याचा अर्थ असा होतो की जर समजा अरोमॅटिक रिंग जर असेल तर याची ॲसिडिटी जी आहे ही त्या प्रमाणात वाढत जाते। या अरोमॅटिक रिंगला सुद्धा हा जो अरोमॅटिक रिंग आहे त्याला पुन्हा कोणत्या प्रकारचा ग्रुप किंवा त्या ठिकाणी ग्रुप ऑफ ॲटम अटॅच आहेत त्यानुसार पुन्हा त्याची व्हॅल्यू ॲसिडिटी जी असते ती चेंज होत जाते। म्हणजे सगळ्याच अरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिडची ॲसिडिटी सारखी असणार नाही। बघा काही एक्झाम्पल्स जर आपल्याला याच्यात जर बघितले तुमच्या असं लक्षात येईल। सपोज हा COOH आपण 3 वेगवेगळ्या याच्यात बघू। म्हणजेच जर आहेत बेन्झोइक ॲसिड त्याचं आपल्याला माहिती आहे 4.20 हे त्याची pK व्हॅल्यू आहे। की आपण असं समजू की मॉडरेटेड मिडियम 3.41। नायट्रो ग्रुप जर अटॅच असेल तर ही व्हॅल्यू असणार 3.41। याच्या उलट जर समजा इथं इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप जर असतील लाईक CH3 किंवा OCH3 किंवा NH2 तर मात्र ही इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप असल्यामुळे याची ॲसिडिटी त्या प्रमाणात कमी होणार आणि याची pK व्हॅल्यू जी आहे ती वाढणार 86। CH3 जर अटॅच असेल तर ही व्हॅल्यू असणार 4.86। म्हणजे बघा या ठिकाणी अटॅच असणारा ग्रुप कोणता यानुसार डिपेंड असणार। आपल्याला याच्यावर मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, तेव्हा आपल्याला एक लक्षात ठेवायचं इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप कोणते आणि इलेक्ट्रॉन अट्रॅक्टिंग ग्रुप कोणते हे आपल्याला इथे ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। सो दिस इज द acidity of carboxylic acids. Now we will see some chemical reactions. Chemical reactions of carboxylic acid मध्ये ज्या 3-4 महत्त्वाचे रिएक्शन्स आहेत त्या बघू आपण। त्यात पहिले बघा आपल्याला सुरुवातीला दिलं होतं एक लॅबोरेटरी टेस्ट म्हणून, परंतु आता हा जो भाग आहे हा सिलेबसमधून डिलीट केलेला आहे या वर्ष करतात। त्यानंतरच्या ज्या काही रिॲक्शन्स आहेत त्याच्यातली पहिली रिॲक्शन आहे दॅट इज द फॉर्मेशन ऑफ असिल क्लोराईड। बघा फॉर्मेशन ऑफ असिल क्लोराईड। असिल क्लोराईड म्हणजे काय तर
COCl, त्याला म्हणतो आपण अस्थिक क्लोराईड. यालाच आपण असं म्हणू शकतो की फॉर्मेशन ऑफ अस्थिक क्लोराईड. आता ही जी रिॲक्शन आहे ही जेव्हा एखादा कार्बोक्सिलिक ॲसिड हा फॉस्फरस ट्रायक्लोराईड किंवा फॉस्फरस पेंटाक्लोराईड किंवा SOCl2 यांच्याबरोबर रिॲक्ट होतो तेव्हा अस्थिक क्लोराईड हा प्रॉडक्ट असणार आहे. म्हणून ह्या रिॲक्शन आपण म्हणू शकतो रिॲक्शन्स विथ PCl3, PCl5 और SOCl2. आता बघा ही रिॲक्शन जवळपास कशासारखी आहे. आपण अल्कोहोलचे जे रिॲक्शन बघितले होते, अल्कोहोलची रिॲक्शन जेव्हा PCl3, PCl5 किंवा SOCl2 बरोबर होती तेव्हा अल्किल हायड्राइड फॉर्म होतो. इथं जवळजवळ 30 रिॲक्शन असणार, फक्त मध्ये कार्बोनिल ग्रुप असल्यामुळे याला ॲसिड क्लोराईड असं म्हटलं अल्किल क्लोराईडच्या ऐवजी. बघा पहिली रिॲक्शन आपण बघू. इफ we take the reaction with SOCl2, that means RCOOH when heated with thionyl chloride. आता एक लक्षात घ्यायचं की जसं आपण त्यात बघितलं होतं की थायनोल क्लोराईडची रिॲक्शन ही बेस्ट रिॲक्शन समजली जाते. त्याचं कारण म्हणजे याच्यात तयार होणारे जे बाय प्रोडक्ट आहेत हे गॅसियस स्टेटमध्ये असतात. कसं ते बघा. आता इथं काय होणार प्रत्येक वेळेला बघा, हा जो OH ग्रुप आहे या OH ग्रुपच्या ऐवजी फक्त इथं क्लोरीन इथं रिप्लेस केलं जाणार आहे. म्हणजेच इथे येणार RCOCl हा आहे अस्थिक क्लोराईड. आता बाय प्रोडक्ट याच्यात असणार आहे SO2 that is sulfur dioxide and HCl. बोथ आर इन गॅसियस स्टेट. गॅसियस स्टेटमध्ये असल्यामुळे ते ॲटमॉस्फिअरमध्ये चालले जातात आणि तयार होणारा प्रोडक्ट असतो हा एकदम प्युअर फॉर्ममध्ये असतो. म्हणून ही जी रिॲक्शन आहे ही बेस्ट मेथड समजली जाते. इथं आर ऐवजी आपण कोणताही अल्किल ग्रुप टाकल्यानंतर पाहिजे असलेला अस्थिक क्लोराईड आपल्याला मिळवता येतो. सिमिलरली विल सी द नेक्स्ट रिॲक्शन दॅट इज रिॲक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड विथ PCl3 फॉस्फरस ट्रायक्लोराईड. इथं बघा एक लक्षात ठेवायचं की फॉस्फरस ट्रायक्लोराईड जर असेल त्याचे 3 मॉलिक्युल्स आपल्याला घ्यावे लागतात. पुन्हा एकदा ह्या OH च्या ऐवजी आपण Cl इथे रिप्लेस करणार आहे टू गिव्ह 3RCOCl अगेन द सेम अस्थिक क्लोराईड. आणि त्यानंतर बघा इथं जो बाय प्रोडक्ट असणार आहे तो असणार आहे H3PO3 फॉस्फरस ॲसिड हा यातला बाय प्रोडक्ट असणार आहे. आणि त्यानंतर फॉस्फरस पेंटाक्लोराईडची जी रिॲक्शन जर आपण बघितली दॅट इज RCOOH reacts with PCl5. Then the product will be again the same RCOCl असिल क्लोराईड. आणि इथलं बाय प्रोडक्ट जे असणार आहे ते असणार आहे POCl3 प्लस HCl फॉस्फरस ऑक्सिक्लोराईड आणि HCl हे त्याचे बाय प्रोडक्ट असणार आहे. आता बघा ह्या तिन्ही याच्यामध्ये आपल्याला असिल क्लोराईड मिळतं आणि ही रिॲक्शन आहे त्याला म्हणतो आपण फॉर्मेशन ऑफ असिल क्लोराईड. नेक्स्ट रिॲक्शन आहे फॉर्मेशन ऑफ अमाइड. अमाइड म्हणजे काय तर RCONH2 असा जो फॉर्म्युला असतो ऑर्गॅनिक कंपाऊंड दॅट इज कॉल्ड ॲज अमाइड. आता बघा अमाइड फॉर्मेशनसाठी आपल्याला सुरुवातीला काय करावं लागतं की कार्बोक्सिलिक ॲसिड जो आहे त्याची रिॲक्शन घडून आणावी लागते विथ अमोनिया. ॲडिशन प्रॉडक्ट असणार इथं म्हणजे हा NH3 जो आहे याच्यामध्ये ॲड होणार टू गिव्ह RCOONH4. याच्यावर काही प्रमाणात पॉझिटिव्ह चार्ज असणार आणि याच्यावर निगेटिव्ह चार्ज असणार. हा जो ॲडिशन प्रॉडक्ट आहे हा जो सॉल्ट तयार झालेला आहे त्याला म्हटलं जातं अमोनियम कार्बोक्सिलेट. अमोनियम कार्बोक्सिलेट. It on hitting lose water molecule
टू गिव्ह RC डबल बॉन्ड O. आता याच्यातलं वॉटर मॉलिक्यूल म्हणजे H2 आणि त्यातला एक O जर चालला गेला तिथं काय असणार RCO NH2. याच कंपाऊंडला आपण म्हणतो अमाइड. जरी जर तुम्ही CH3 घेतला तर हा असणार ॲसिडिक ॲसिड टू गिव्ह अमोनियम ॲसिटेट. आणि हा जो प्रॉडक्ट असणार आहे म्हणजे CH3CONH2 त्याला म्हटलं जातं ॲसिटामाइड. सो दिस इज द रिएक्शन विथ रिएक्शन ऑफ फॉर्मेशन ऑफ अमाइड. नेक्स्ट रिएक्शन इज द फॉर्मेशन ऑफ ॲसिड अनहायड्रेट. आता ॲसिड अनहायड्रेट जो असतो आपण असं दाखवत असतो RCO ॲसिड अनहायड्रेट जो फॉर्म होतो बघा रिएक्शन कशी असणार. इफ वी टेक 2 मॉलिक्युल्स ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. बघा फक्त मी लिहिताना ह्या पद्धतीने लिहितो त्याला RC डबल बॉन्ड OH RCOOH. When carboxylic acid is heated with dehydrating agent like phosphorus pentoxide. याच्याबरोबर जेव्हा तुम्ही हीट करतो आपण त्याला तर हीट केल्यानंतर याच्यामधून जो आहे तो वॉटर मॉलिक्यूल याला डिहायड्रेटिंग एजंट काय म्हणतात त्याच्यातून वॉटर मॉलिक्यूल तो काढून घेईल या पद्धतीने. बघा हे 2 हायड्रोजन हा एक ऑक्सिजन. हा जर याच्यातून काढून घेतला तर हा कार्बन डायरेक्टली ह्या ऑक्सिजनला इथं अटॅच होणार. टू गिव्ह द कंपाऊंड लाईक दिस RC डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O R. This compound is called as acid anhydride. त्याला आपण असं शॉर्ट मध्ये असं लिहू शकतो. So this is the acid anhydride. Hence carboxylic acid when heated with phosphorus pentoxide it gives acid anhydride. पुढची रिएक्शन आहे डिकार्बोक्सिलेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. आता हे डिकार्बोक्सिलेशन म्हणजे काय तर कार्बोक्सिलिक ॲसिड मधून CO2 ग्रुप जो आहे याला बाहेर काढायचं आहे. आता बघा हे डिकार्बोक्सिलेशन कसं घडून आणणार. आता इथं ॲसिडच्या ऐवजी आपण ॲसिडचा एखादा सॉल्ट घेणार आहे RCOO Na. आपण बघितलं होतं बघा की जेव्हा सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर याची रिएक्शन होते तेव्हा अशा पद्धतीचा एक सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होतो. इट व्हेन फर्दर रिएक्ट्स विथ NaOH. पुन्हा त्याची जर रिएक्शन घडून आणली इन प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम ऑक्साईड. कॅल्शियम ऑक्साईड बरोबर जेव्हा ही रिएक्शन होते त्यावेळेस मात्र याच्यातला हा CO2 जो आहे हा यातून काढून घेतला जातो. टू गिव्ह हा संपूर्ण ग्रुप याच्यातून बाहेर काढला जातो. टू गिव्ह RH. RH म्हणजे इथं अल्केन त्या ठिकाणी तयार होत असतो विथ Na2CO3 सोडियम कार्बोनेट हा याच्यामधला बाय प्रोडक्ट असणार. म्हणजे बघा या NaOH मध्ये फक्त हायड्रोजन जो आहे हा डायरेक्टली ह्या अल्किल ग्रुपला अटॅच होणार आणि हा ग्रुप दे फॉर्म Na2CO3. सो दिस इज कॉल्ड एज डिकार्बोक्सिलेशन. म्हणजे संपूर्ण कार्बोक्सिलिक ग्रुपच याच्यामधून काढून घेतोय आपण. सो इट इज कॉल्ड एज डिकार्बोक्सिलेशन ऑफ carboxylic acid. Now last reaction of carboxylic acid, that is the reduction of carboxylic acid. आता कार्बोक्सिलिक ॲसिडचं आपल्याला रिडक्शन करायचं आहे. बघा RC डबल बॉन्ड OH. It is when reduced with लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट. अतिशय स्ट्रॉंग असा रिड्युसिंग एजंट आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट. याच्या प्रेझेन्समध्ये जेव्हा आपण त्याला रिड्यूस करतो तेव्हा काय होणार बघा याच्यातले 2 हायड्रोजन जे आहेत याच्यातले एक ऑक्सिजनला काढून घेणार इन द फॉर्म ऑफ H2O आणि राहिलेले 2 हायड्रोजन आहेत ते डायरेक्टली ह्या कार्बनला अटॅच होणार टू गिव्ह द कंपाऊंड लाईक दिस RCH2OH. बघा ह्या 2 डबल बॉन्ड ओच्या ऐवजी इथं काय आहे H2 RCH2OH. म्हणजेच हा जो कंपाऊंड आहे जेव्हा अशा पद्धतीचा OH अटॅच असतो तेव्हा त्याला म्हणतो आपण अल्कोहोल. आणि त्या अल्कोहोलला ह्या अटॅच असलेला जो कार्बन आहे त्याला फक्त एकच अल्किल ग्रुप आहे म्हणून त्याला म्हणतो आपण प्रायमरी अल्कोहोल. सो प्रॉडक्ट इज दी प्रायमरी अल्कोहोल आणि दिस इज दी कार्बोक्सिलिक ॲसिड. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की कार्बोक्सिलिक ॲसिड वेन रिड्यूस्ड विथ लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट इट गिव्स
primary alcohol. So these are the chemical reactions of carboxylic acids. So this topic, that is aldehydes, ketones and carboxylic acid is completed here. याच्यावरचे जे काही टेस्ट असतील, आपण जसं आता टेस्ट सुरुवात केलेली, तर ह्या टॉपिकवरची टेस्ट अजून म्हणजे 2 टेस्ट आपल्याला व्हायच्या बाकी आहेत. पुढच्या वेळेस सॉलिड स्टेटचे, त्यानंतर हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह्ज आणि नंतर आपली ह्या टॉपिकवर टेस्ट होईल. थँक्यू.